जय श्री करण बड़ो गुरुदेव। बच्चों, आज के मानव विभिन्न हैं। आज के मानव अभिनव मनुष्य है। अभिनव का मतलब क्या है देखेंगे बच्चों। अभिनव 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 का अर्थ है मॉडर्न मैन। मॉडर्न मैन क्या बच्चों? मॉडर्न मैन। मॉडर्न मैन यानी आधुनिक मनुष्य। अभिनव का अर्थ है नया, नया या नवीन, नवीन या आधुनिक, आधुनिक। अभिनव का अर्थ है मॉडर्न मैन या नया मानव या नवीन मानव या आधुनिक मनुष्य। कवि है रामधारी सिंह दिनकर। कवि का नाम है रामधारी सिंह दिनकर। रामधारी सिंह दिनकर। रामधारी सिंह दिनकर। पहले कवि परिचय देखेंगे। कवि है रामधारी सिंह दिनकर। कवि का जन्म कवि का जन्म सन 1908। प्रांत बिहार। प्रांत है बिहार है। जिले, जिले मुंगेर। जिले मुंगेर है। जिला या जिले मुंगेर है। बच्चों, पहले कवि का विस्तृत जानकारी हम हासिल करेंगे। कवि रामधारी सिंह दिनकर जी का जन्म 1908 में बिहार प्रांत में मुंगेर जिले में हुआ। पहले वे रेडियो विभाग में काम करते थे। पहले रेडियो विभाग में काम करते थे। बाद में एक सरकारी कॉलेज के प्राध्यापक बने। आगे चलकर वे भारत सरकार के हिंदी सलाहकार के पद पर नियुक्त हुए। सन 1974 को इनका देहावसान हुआ, मृत्यु। 1974 में देहावसान हुआ। कवि की कुछ प्रमुख रचनाएं हैं। हुंकार रचनाएं, रचनाएं पहला है हुंकार। हुंकार। दूसरा है ऋण
चौथा है। पांचवा है धूप चाहा, धूप चाहा, धूप चाहा। छठवां है कुरुक्षेत्र, छठवां है कुरुक्षेत्र। सातवां बापू, सातवां बापू। रश्मिरथी, आठवां रश्मिरथी, रश्मिरथी। रश्मिरथी। आदि। कवि की हर रचना में हृदय को प्रभावित और उत्साहित करने की पूर्ण शक्ति है। इनकी भाषा सजीव और विषय के अनुकूल है। अभिनय मनुष्य पद्य भाग कुरुक्षेत्र के षष्ठ सर्ग से लिया गया है। अभिनव मनुष्य कुरुक्षेत्र से लिया गया है। अभिनय मनुष्य कविता कुरुक्षेत्र षष्ठ सर्ग से लिया गया है। बच्चों, कवि के बारे में जानकारी हिंदी में हासिल किए हैं। कुछ विवरण कन्नड़ में देखेंगे क्या होते हैं। कवि ರಾಮದಾರ್ ಸಿಂಗ್ ದಿನಕರ್ ಅವರು 1908ರಲ್ಲಿ ಬಿಹಾರ ಪ್ರಾಂತದ ಮುಂಗೇರ್ ಎಂಬ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಜನಿಸಿದರು. ಇವರು ಮೊದಲು ರೇಡಿಯೋ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ, ಆಕಾಶವಾಣಿಯಲ್ಲಿ ರೇಡಿಯೋ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ನಂತರ ಸರ್ಕಾರಿ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕರಾಗಿ, ಪ್ರೊಫೆಸರ್ ಆಗಿ ಇವರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಮುಂದೆ ಇವರು ಭಾರತ ಸರ್ಕಾರ, ಏನು ಇಂಡಿಯನ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಭಾರತ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಹಿಂದಿ ಸಲಹೆಗಾರರಾಗಿ ಒಂದು ಹುದ್ದೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದರು. ಕೊನೆಗೆ 1974ರಲ್ಲಿ ಇವರು ನಿಧನವನ್ನು ಹೊಂದಿದರು. ಇವರ ಪ್ರಮುಖ ರಚನೆಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡೋಣ ಮಕ್ಕಳೇ. ಒಂದನೇದಾಗಿ ಓಂಕಾರ್ ಅಂತೇಳಿ, ಎರಡನೇದು ರೇಣುಕಾ, ಮೂರನೇದು ರಸವಂತಿ, ನಾಲ್ಕನೇದು ಸಾಮದೇನಿ, ಐದನೇದು ಧೂಪ್ ಚಾಹ, ಆರನೇದು ಕುರುಕ್ಷೇತ್ರ, ಏಳನೇದು ಬಾಪು, ಎಂಟನೇದು ರಶ್ಮಿರಥಿ ಅಂತೇಳಿ ಇನ್ನು ಮುಂತಾದ ಕೃತಿಗಳನ್ನು ಇವರು ರಚನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವರ ರಚನೆಗಳು ನಿಜಕ್ಕೂ ಹೃದಯಕ್ಕೆ ಹತ್ತಿರವಾಗಿದೆ, ಹೃದಯ ಸ್ಪರ್ಶಿಯಾಗಿದೆ, ಮನ ಮುಟ್ಟೋ ಹಾಗಿದೆ, ಹಾಗೆ ಸಜೀವವಾಗಿ ಇದೆಯೇನೋ ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇವರ ಕೃತಿಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. ಈ ಅಭಿನವ ಮನುಷ್ಯ ಪದ್ಯ ಭಾಗವನ್ನು 6ನೇ ಸರ್ಗದಿಂದ, ಕುರುಕ್ಷೇತ್ರ ಎಂಬ ಒಂದು ಕಾವ್ಯದಿಂದ ಇದನ್ನು ಆರಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಅಭಿನವ್ ಅಂತಂದರೆ ಮಾಡರ್ನ್ ಮ್ಯಾನ್, ಆಧುನಿಕ ಮನುಷ್ಯ, ಮಾಡರ್ನ್ ಮ್ಯಾನ್ ಅಥವಾ ನಯಾ, ಹೊಸ ವ್ಯಕ್ತಿ ಅಥವಾ ನವೀನ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತೇಳಿ ಅರ್ಥವನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ. ಕವಿತಾ का आशय देखेंगे. ಈ ಕವಿತೆಯನ್ನ ಕವಿ ಯಾಕೆ ಬರೆದ್ರು, ಈ ಬರಿಬೇಕಾದ ಉದ್ದೇಶ ಏನು, ಇದು ಯಾಕೆ ಬೇಕಾಗಿತ್ತು ನೋಡೋಣ. इस पद्यभाग में वैज्ञानिक युग और आधुनिक मानव का विश्लेषण हुआ है. कवि दिनकर जी इस कविता द्वारा यह संदेश देना चाहते हैं कि आज के मानव ने प्रकृति के हर तत्व पर विजय प्राप्त कर ली है, परंतु कैसी विडंबना है कि उसने स्वयं को नहीं पहचाना, अपने भाईचारे को नहीं समझा. प्रकृति पर विजय प्राप्त करना मनुष्य की साधना है. मानव के बीच स्नेह का बांध बांधना मानव की सिद्धि है. जो मानव दूसरे मानव से प्रेम का रिश्ता जोड़कर आपस की दूरी को मिटाए, वही मानव कहलाने का अधिकारी होगा. कवि
किस आशय से इस कविता को लिखे हैं बच्चों? वैज्ञानिक युग में आधुनिक मानव का विश्लेषण हुआ है। यहाँ आधुनिक मानव का विश्लेषण हुआ है। कवि दिनकर जी इस कविता द्वारा यह संदेश देना चाहते हैं कि आज के मानव ने प्रकृति पर हर तत्व पर विजय प्राप्त करते आ रहा है, परंतु कैसी विडंबना है, कैसी विचित्र स्वभाव है कि स्वयं को नहीं पहचाना, अपने भाईचारे को नहीं समझा है। प्रकृति पर विजय प्राप्त करना मनुष्य की साधना माने हैं, पर मानव मानव के बीच स्नेह का बांध बांधना मानव की सिद्धि है, ये स्वयं नहीं जाना है। जो मानव दूसरे मानव से प्रेम का रिश्ता जोड़कर आपस की दूरी मिटाए, वही मानव कहलाने का अधिकार होगा। बच्चों, कन्नड़ में कविता का आशय क्या है और एक बार देखेंगे। मಕ್ಕಳೇ, ವಿಜ್ಞಾನದ ಯುಗದಲ್ಲಿ ಆಧುನಿಕ ಮಾನವ ದಿನಕರ್ ಜೈ ಹೇಳುವ ಪ್ರಕಾರ ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಮನುಷ್ಯ ಪ್ರಕೃತಿ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆ ತಾನು ವಿಜಯವನ್ನ ಪಡೆತಾ ಸಾಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಆದರೆ ಎಂಥ ವಿಚಿತ್ರವಾಗಿದೆ, ಎಂಥ ವಿಡಂಬನೆ ಏನಂದ್ರೆ ಆತ ಸ್ವಯಂ ಮಾನವ ತನ್ನನ್ನು ತಾನು ಗುರುತಿಸಿಕೊಂಡಿಲ್ಲ, ತನ್ನನ್ನು ತಾನು ಪರಿಚಯ ಮಾಡಿಕೊಂಡಿಲ್ಲ. अपने भाईचारे को नहीं समझा. ಇಲ್ಲಿ ತನ್ನ ಸಹೋದರತ್ವ, ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಇನ್ನೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯ ಜೊತೆಗೆ ಸಹೋದರತೆಯಿಂದ ಬಾಳಬೇಕು ಎಂಬುದನ್ನು ಅರ್ಥವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ಪ್ರಕೃತಿಯ ಮೇಲೆ ವಿಜಯವನ್ನು ಸಾಧಿಸಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ದಾನೆ. ಆದರೆ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿಯ ಭಾವನೆಯಿಂದ ಕಂಡು ವಿಜಯವನ್ನು ಪಡೆಯಲಿ ವಿಫಲನಾಗಿದ್ದಾನೆ. ಮಾನವ ಮಾನವ के बीच स्नेह का बांध बांधना मानव की सिद्धि है. ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಮಾನವ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಪ್ರಕೃತಿಯನ್ನ ಸಾಧಿಸಿರ್ಬೋದು, ವಿಜಯವನ್ನ ಸಾಧಿಸಿರ್ಬೋದು, ಆದರೆ ಮಾನವನ ನಡುವೆ ಸ್ನೇಹದ ಒಂದು ಸೇತುವೆಯನ್ನ ಬೆಸೆಯುವುದೇ ಮಾನವನ ತತ್ವವಾಗಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಆತ ಮೊದಲು ಸಿದ್ಧಿಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಕವಿಯ ಒಂದು ಮುಖ್ಯ ಆಶಯವಾಗಿದೆ. जो मानव दूसरे मानव से प्रेम का रिश्ता जोड़कर आपस की दूरी को मिटाए, वही मानव कहलाने का अधिकार होगा. ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಒಂದು ಮುಖ್ಯವಾದ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಒತ್ತಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಏನೆಂದರೆ, ಒಬ್ಬ ಮಾನವ ಇನ್ನೊಬ್ಬ ಮಾನವನೊಂದಿಗೆ ಪ್ರೇಮದ ಒಂದು ಸೇತುವೆಯನ್ನ, ನಾವೆಲ್ಲ ಅಣ್ಣ ತಮ್ಮೆಂದಿರು, ನಾವೆಲ್ಲ ಒಂದೇ, ನಾವೆಲ್ಲ ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಾತಿಯವರಲ್ಲ, ನಾವೆಲ್ಲ ಮಾನವ ಜನಾಂಗಕ್ಕೆ ಸೇರಿದವರು, ಜಾತಿಗಳು ಬೇರೆ ಇಲ್ಲ, ಹೆಣ್ಣು ಗಂಡು ಎರಡೇ ಜಾತಿಗಳು ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಇರುವುದು. ಅದನ್ನ ನಾವು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲ ಒಂದೇ ಎಂಬ ಒಂದು ಭಾವನೆಯಿಂದ ಬೆಸೆಯುವ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದೆ ಆದರೆ ಮನುಷ್ಯ, ಆಗ ನಮ್ಮಲ್ಲಿರುವಂಥ ದೋಷ ಹಾಗೆ ಅಂತಸ್ತು ಇವುಗಳ ದೂರವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಒಂದೇ ಎಂಬ ಭಾವನೆಗೆ ನಾವು ಬರ್ತೀವಿ. ಮನುಷ್ಯ ಒಂದೇ ಎನ್ನುವ ಒಂದು ಭಾವನೆ ಮನುಷ್ಯರಲ್ಲಿ ಬರಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಆಶಯವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಕವಿ ಈ ಆಧುನಿಕ ಮನುಷ್ಯ ಅಂತೇಳಿ ಪದ್ಯವನ್ನು ಬರೆದಿರುವಂಥ ಕವಿತೆಯನ್ನು ಒಂದ್ಸರಿ ಓದ್ತೀನಿ, ನೀವೆಲ್ಲ ಗಮನ ಇಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಪುಸ್ತಕವನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಮಕ್ಕಳೇ, बच्चों, मैं कविता को पढ़ते जाते समय आप सभी अपनी अपनी किताब को अधिक गौर से देखना चाहिए. कहाँ पद्य को रुकावट करना चाहिए, कहाँ नहीं रुकावट करना चाहिए, इसके बारे में अधिक जानकारी आप किताब देखते ही हासिल करेंगे. इस कविता का मुख्य उद्देश्य स्नेह, मानवीयता, भाईचारा आदि का महत्व समझ सकना है. यहाँ कविता को देखिए. आज की दुनिया विचित्र नवीन, प्रकृति पर सर्वत्र है विजयी पुरुष आसीन. आज की दुनिया विचित्र नवीन, प्रकृति पर सर्वत्र है विजयी पुरुष आसीन. है बांधे नर के करों में वारी विद्युत भाव, हुक्म पर चढ़ता उतरता है पवन का
ताप, हुक्म पर चढ़ता उतरता है पवन का ताप, है नहीं बाकी कहीं व्यवधान, लांग सकता नर सरित गिर सिंधु एक समान, लांग सकता नर सरित गिर सिंधु एक समान, एक समान। यहाँ मनुज जिसका गगन में जा रहा है यान, कांते जिसके करों को देखकर परमाण, या मनुज को सृष्टि का श्रृंगार, ज्ञान का विज्ञान का आलोक का आधार, व्योम से पाताल तक कुछ इसे है ने, पर ना यह परिचय मनुज का, यहाँ ना उसका से, पर ना यह परिचय मनुज का, या ना उसका से। यहाँ मनुज को जो सृष्टि का श्रृंगार, ज्ञान का विज्ञान का आलोक का आगार, व्योम से पाताल तक सब कुछ इससे है ने, पर ना या परिचय मनुज का, या ना उसका से उसका बुद्धि पर चैतन्य उर की जीत, से उसका बुद्धि पर चैतन्य उर की जीत, से मानव की असीमित मानव से प्रीत, से मानव की असीमित मानव से प्रीत, एक नर से दूसरे के बीच का व्यवधान तोड़ दे जो बस वही ज्ञानी, वही विद्वान, और मानव भी वही, और मानव भी वही, और मानव भी वही। आज की दुनिया विचित्र नवीन, आज की दुनिया विचित्र नवीन, प्रकृति पर है सर्वत्र विजयी पुरुष आसीन, है बंदे नर के करों में वारी विद्युत बाप, हुक्म पर चढ़ता उतरता है पवन का ताप, है नहीं बाकी कहीं व्यवधान, लांग सकता नर सरित गिर सिंधु एक समान, एक समान, लांग सकता नर सरित गिर सिंधु एक समान। आज की दुनिया विचित्र है बच्चों, आज की दुनिया विचित्र है, और इस दुनिया नवीन है। मानव प्रकृति पर सर्वत्र विजयी प्राप्त करते जा रहा है, विजयी पुरुष बन रहे हैं, विजयी पुरुष बनकर सभी जगह विराजमान से आसीन है। नर के करों से अनेक नदियों में बांध बने हैं, मनुष्य अनेक नदियों को रुकावट करके बांध बने हैं। वारी, वारी मतलब जल, वारी, वारी मतलब जल, वारी जल यानी वाटर, शब्दार्थ की। वारी मतलब वाटर जल, विद्युत, विद्युत यानी करंट, विद्युत करंट, CURRENT करंट, विद्युत, विद्युत शक्ति, विद्युत, बाप, बाप, ಬಾಪ್, ಆವಿ, ನೀರು ಆವಿಯಾಗುತ್ತಲ್ಲ ಅದು ಇಂಗ್ಲಿಷಲ್ಲಿ ವೇಪರ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. VAPOUR ವೇಪರ್. ಏನು ನೀವು ಕಾಫಿ ಎಲ್ಲ ಕುಡಿತೀರಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ಕಾಫಿ
ಕಾಫಿ ಟೀ ಎಲ್ಲ ಕುಡಿಯಲ್ಲ ಮಕ್ಕಳು, ನೀವು ಕುಡಿತೀರಲ್ಲ ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದ ತಕ್ಷಣ ಕಾಫಿ ಬೇಕು. ಹಾ, ಇದು ಹೋಗುತ್ತಲ್ಲ, ಇದೇ ಬಾಪ್. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಬಾಪ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. बाप ಅಂದ್ರೆ आवी। बाप हुक्म पर चढ़ता उतरता है पवन का ताप, मानव से बांध बने हैं अनेक जगह, नदी को रोक कर बांध बने हैं। यहाँ चित्रदुर्ग जिला में हिरियूर तालुक में वाणी विलास सागर में एक बांध बने हैं। वैसे शिवमोगा जिला में भद्रा नदी में नदी को रोककर भद्रा डैम के रूप में बांध बने हैं। शिवमोगा के निकट गाजनूरू गांव के समीप एक ತುಂಗಾ नदी को रोककर ತುಂಗಾ अणेकट्टू ತುಂಗಾ डैम मनुष्य बना है। शिकारीपुर तालुक में अंजनापुर एक गांव है, वहाँ भी एक बांध बने हैं। बांध का नाम है कुमुद्वती नदी। कुमुद्वती नदी। वैसे कर्नाटक में अनेक जगह बांध बने हैं मनुष्य। कृष्णा नदी में बांध बने हैं, कृष्णा नदी को रोककर बांध बने हैं, और अनेक काली नदी को रोककर बांध बने हैं। वैसे कर्नाटक में अनेक नदियों को रोक कर, और कर्नाटक के आगे और राज्य में एक बड़े बड़े नदियों को रोक कर बांध बनते जा रहे हैं। मनुष्य के कर कमलों से नदियों का निर्माण हुआ है। नदियों को रोककर उनसे सिंचाई का काम भी मनुष्य कर रहे हैं, और नदी की पानी से विद्युत उत्पादन कर रहे हैं। नदी यानी प्रकृति मानव का हुकुम मतलब आज्ञा, ऑर्डर। हुकुम अर्थ है ऑर्डर, आज्ञा। आज मनुष्य के हुकुम पर प्रकृति हुकुम पर चल रही है। मानव के हुकुम पर चढ़ता उतरता है पवन का ताप। आज मानव का कंट्रोल में है पवन हवा, गाड़ी, कन्नड़ में गाड़ी, विंड, पवन यानी विंड। पवन को भी वो कंट्रोल कर सकते हैं। कैसे कंट्रोल करते हैं बच्चों, देखिए वो फैन है ना, फैन तेज हवा आना चाहिए तो वो रेगुलेटर में कंट्रोल करता है, वैसे हवा को कंट्रोल करता है मानव। हुक्म पर चढ़ता उतरता है पवन और ताप को भी कंट्रोल करता है। ज़्यादा यहाँ गर्मी रहे तो कक्षा में ज़्यादा गर्मी रहे तो हम क्या करेंगे, कंट्रोल कर सकते हैं। कैसे कंट्रोल करते हैं, नियंत्रण कैसे कर सकते हैं, वहाँ एयर कूलर को रखेंगे तो इस कक्षा बहुत तापमान में रहते हुए कक्षा एयर कूलर रखे तो ठंडी हवा बहती जाती है। वैसे मानव हवा को भी कंट्रोल कर सकते हैं और तापमान को भी मानव कंट्रोल कर सकता है। नहीं है बाकी व्यवधान यानी रुकावट, व्यवधान यानी रुकावट यानी बाधा।
ट्रबल, TROUBLE, ट्रबल यानी प्रॉब्लम, PROBLUM। करना, हर एक मनुष्य को प्रॉब्लम है, ये व्यवधान हो गया है, सभी तकलीफ में फंस गए। करना एक रुकावट है, ये बाधा है मनुष्य के लिए, प्रॉब्लम बने। लांग सकता नर सरित गिरि सिंधु एक समान, सरित नदी, सरित नदी, सरित सरिता यानी नदी, सरित नदी। गिरि पर्वत, गिरि पर्वत, पर्वत यानी ಬೆಟ್ಟ, ಬೆಟ್ಟ। सिंधु, सिंधु, सिंधु यानी समुद्र, समुद्र, समुद्र। एक समान, मनुष्य नदी को पार कर सकते हैं, गिरी को पार सकते हैं, सिंधु को पार कर सकते हैं। देखिए, हम एक उदाहरण दे सकते हैं। बच्चों, आप कहिए श्री राम का बंट, श्री राम और लक्ष्मण और सीता के प्रिय शिष्य के रूप में कौन है बच्चों, बताइए। हाँ, कोई बता दिया, हनुमान। हाँ, अच्छा, भगवान हनुमान। हनुमान ने सरित गिरी सिंधु को पार करके श्रीलंका गए थे। श्रीलंका जाने के बाद वहाँ रावण कहाँ सीता को छिपाव रखा है, इसके बारे में सभी जानकारी हासिल करके और फिर वापस श्री राम के पास आकर सभी विषयों को बता देता है। हनुमान सरित और गिरी और सिंधु सभी को लांघ कर जाकर आ गए। वैसे ही मनुष्य हनुमान के जैसे बड़े प्रभावित है। ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ನಾವು ಈ ಅಭಿನವ ಮನುಷ್ಯದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡೋದಾದ್ರೆ, ಇವತ್ತು ಮನುಷ್ಯ ವಿಚಿತ್ರವಾಗಿದ್ದಾನೆ, ಇವತ್ತು ಹೊಸ ಮನುಷ್ಯನಾಗಿದ್ದಾನೆ, ನವೀನ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿದ್ದಾನೆ। ಪ್ರಕೃತಿಯಲ್ಲಿ ಇವನು ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆ ವಿಜಯವನ್ನ ಸಾಧಿಸುತ್ತಾ ಹೊರಟಿರುವಂಥ ಪುರುಷನಾಗಿದ್ದಾನೆ। ಇವನು ಪುರುಷನಾಗಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ವಿಜಯವನ್ನು ಸಾಧಿಸುತ್ತಾ ಆಸೀನನಾಗಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ವೀರಾದಿ ವೀರನಾಗಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ। ಇವನ ಕೈಗಳಿಂದ ಅನೇಕ ಅಣೆಕಟ್ಟುಗಳನ್ನ ಮನುಷ್ಯ ಕಟ್ಟಿದ್ದಾನೆ। ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮೈಸೂರು ಇದೆಯಲ್ಲ, ಮಕ್ಕಳೇ, KRS ಯಾವ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ಹೇಳಿ ಮಕ್ಕಳೇ? ಏನಪ್ಪ, ಮೈಸೂರ? ಮೈಸೂರಲ್ಲ, ನೀನೇನಪ್ಪ, ಮಂಡ್ಯನಾ? ರೈಟ್, ವೆರಿ ಗುಡ್। ಮಂಡ್ಯದಲ್ಲಿ KRS ಅಣೆಕಟ್ಟನ್ನು ಕಟ್ಟಲಾಗಿದೆ। KRS, ಕೆ ಅಂದರೆ ಕೃಷ್ಣ, ಕೆ ಅಂದರೆ ಕೃಷ್ಣ, ಆರ್ ಅಂದರೆ ರಾಜ, ಕೃಷ್ಣ ರಾಜ, ಎಸ್ ಅಂದರೆ ಸಾಗರ, ಕೆ ಕೃಷ್ಣ, ಆರ್ ರಾಜ, ಎಸ್ ಸಾಗರ, KRS ಕೃಷ್ಣ ರಾಜ ಸಾಗರ। ನೋಡಿ, ಇದು ಮನುಷ್ಯನ ಕೈಯಿಂದ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದರೆ, ಅನೇಕ ಕೂಲಿ ಆಳುಗಳನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು, ಕೆಲಸಗಾರನ ಇಟ್ಕೊಂಡು ಈ ಅಣೆಕಟ್ಟನ್ನ ಕಾವೇರಿ ನದಿಗೆ ಅಡ್ಡಲಾಗಿ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಯಾರು ಕಟ್ಟಿದ್ರೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ? ಯಾರು?
ಸರ್ ಎಂ ವಿ ಅಲ್ವಾ? ಕರೆಕ್ಟ್. ಸರ್ ಎಂ ವಿ ಅವರು, ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಏನು ದಿವಾನರಾಗಿದ್ದಾಗ ಈ ಮೈಸೂರು ಮಹಾರಾಜರ ಒಂದು ಸಹಾಯದಿಂದ ಈ ಅಣೆಕಟ್ಟನ್ನು ಕಟ್ಟೋದಕ್ಕೆ ಮೈಸೂರು ರಾಜರ ಅಪಾರವಾದ ಕೊಡುಗೆ ಇದೆ. ಅವರೆಲ್ಲ ಹಣವಿಲ್ಲದಿದ್ದಾಗ ರಾಜನ ಆಭರಣಗಳನ್ನು, ಮಹಾರಾಣಿಯ ಆಭರಣಗಳನ್ನೆಲ್ಲ ಬ್ಯಾಂಕ್ನಲ್ಲಿಟ್ಟು, ಹಣ ಸಾಕಾಗದೆ ಬ್ಯಾಂಕ್ನಲ್ಲಿಟ್ಟು ಹಣವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು KRS ಅಣೆಕಟ್ಟನ್ನು ಕಟ್ಟಿದರು. ಹಾಗೆ ಈ ಕಾವೇರಿ ನದಿಯಲ್ಲಿ ಏನು ಉಕ್ಕಿ ಹರಿದು ಹೆಚ್ಚುವರಿಯಾಗಿ ನದಿಯಿಂದ ಹೊರಬಿಡಲಾದಂಥ ನೀರು ಹರಿದು ಹೋಗಿ ತಮಿಳುನಾಡಿಗೆ ಸೇರುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ತಂಜಾವೂರು ಅಂತ ಬರುತ್ತೆ ತಮಿಳುನಾಡಲ್ಲಿ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಸೇರುತ್ತೆ. ಅಲ್ಲೂ ಸಹ ತಮಿಳುನಾಡಿಗೆ ಇವರೊಂದು ಅಣೆಕಟ್ಟನ್ನು, ಮೆಟ್ಟೂರು ಎಂಬಲ್ಲಿ ಒಂದು ಅಣೆಕಟ್ಟನ್ನು ಕಟ್ಟಿ ಆ ತಮಿಳುನಾಡಿನ ಜನರಿಗೆ ಅವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅಲ್ಲೊಂದು ಅಣೆಕಟ್ಟನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಕಾವೇರಿ ನದಿ ಇಲ್ಲೂ ಹರಿದು ಇಲ್ಲೂ ಜನರಿಗೆ ವ್ಯವಸಾಯಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗಬೇಕು, ಹಾಗೆ ಹರಿದು ಹೋಗಿ ತಮಿಳುನಾಡಲ್ಲೂ ವ್ಯಕ್ತವಾಗಿ ಹೋಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲೂ ಅಣೆಕಟ್ಟಿನ ರೂಪದಲ್ಲಿ ಆ ಜನರಿಗೆ, ಆ ತಮಿಳುನಾಡು ಜನರಿಗೆ ಕೃಷಿಗೆ ಯೋಗ್ಯವಾದ ಭೂಮಿಗೆ ನೀರು ಹರಿಬೇಕಂತೇಳಿ ಅಲ್ಲೂ ಏನು ಅಲ್ಲಿ ಮೆಟ್ಟೂರು ಜಲಾಶಯ ಅಂತೇಳಿ ಅಲ್ಲೂ ಸಹ ಒಂದು ಡ್ಯಾಮನ್ನು ಕಟ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ಬನ್ ಸಕ್ತಾ ಹೈ ಮನುಷ್ಯ. ಇವತ್ತು ಮನುಷ್ಯ ಅನೇಕ ಕಡೆ ಕೆರೆ ಕಟ್ಟೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿಸಿದ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಸಹ ಇದರ ಉದಾಹರಣೆ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಯಾ ಮನುಜ ಜಿಸ್ಕಾ ಗಗನ್ ಮೇ ಜಾ ರಹಾ ಹೈ ಯಾನ್, कांते जिसके करों को देखकर परमाणु, या मनुष्य को सृष्टि का श्रृंगार, विज्ञान का आलोक का सागर, व्योम से पाताल तक सब कुछ है, इसे है ज्ञेय पर ना या परिचय मनुष्य का, या ना उसका श्रेय. बच्चों, या सभी पॉइंट्स को लिखे हैं क्या? मैं साफ करता हूँ, पहले सभी लिखना चाहिए. मैं जो जो शाम पढ़कर लिखता हूँ, आप वैसे ही इसे अपने नोटबुक में लिखना चाहिए. सभी शब्दार्थ को सभी लिखिए. कवि कह रहे हैं मनुज, मनुज मनुष्य, मनुज मनुष्य, मनुज मानव, मानवा, मनुज मानवा. ये मनुज जिसका गगन में जा रहा है यान, यानी गगन में जाना, ये एरोप्लेन में जा रहे हैं, हेलीकॉप्टर में जा रहे हैं, जेट विमान से जा रहे हैं, या पैराचूट में जा रहे हैं, यानी ग्लाइडर है ना, उसमें जा रहे हैं. मानव आज गगन में यान के रूप में जा रहे हैं. कांपते जिसके करों को देकर, मानव के करों को देकर प्रकृति कांप रहे हैं. कांपना, कांपना, नडुगुदु, नडुगु. मानव को देखकर प्रकृति कांप रहे हैं और परमाणु भी कांप रहे हैं. परमाणु एटॉमिक एनर्जी कहते हैं ना, परमाणु एटॉमिक बॉम्ब को देखकर भी मनुष्य कांप रहे हैं, क्योंकि परमाणु से जग विनाश होते हैं. बच्चों, 1945 में जापान में नागासाकी में अमेरिका सेना एटॉम बम गिराई. इससे नागासाकी और हिरोशिमा दोनों नगर में बम को गिराई. उसके बाद लाखों लोगों का मृत्यु हो गई. इसे उदाहरण के हम रखकर कह सकते हैं, मानव के कर को देखकर
परमाणु भी कांप रहे हैं, वैसे ताकत मानव में आज आ गई है। मानव को देखकर और दूसरे मानव कांप रहे हैं। वैसे या मनुष्य को सृष्टि का श्रृंगार बन गया है, या मनुष्य को सृष्टि का श्रृंगार, ज्ञान विज्ञान का आलोक का आगर, व्योम से पाताल तक सब कुछ वैसे है नहीं, पर ना या परिचय मनुष्य का या ना उसका श्रेय। बच्चों, आज मनुष्य को सृष्टि का श्रृंगार बन गया है, मनुष्य सृष्टि का श्रृंगार बन गया है, ज्ञान का विज्ञान का आलोक का आगर हो गया है। आलोक 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 मतलब है प्रकाश। आलोक मतलब है प्रकाश। आलोक प्रकाश यानी आगर। ज्ञान का विज्ञान का आलोक का आगर है, या मनुष्य या सृष्टि का श्रृंगार है, ज्ञान का विज्ञान का प्रकाश भी है, बन रहा है। व्योम व्योम से पाताल तक यानी पाताल तक सब कुछ इसे ज्ञेय है। ज्ञेय मतलब जानकारी, ज्ञेय जानकारी, ज्ञेय मतलब जानकारी है। मनुष्य को व्योम और पाताल सभी का जानकारी है, या मनुष्य को सृष्टि का श्रृंगार है, ज्ञान का विज्ञान का आलोक का आगर है। व्योम से पाताल तक सब कुछ इसे है ज्ञेय, पर ना या परिचय मनुष्य का या ना उसका शेय। शेय मतलब देखेंगे, शेय शेय का मतलब है यश। शेय का मतलब है यश या मंगल। मंगल मंगल ಒಳ್ಳೆಯದಾಗುವುದು, ಒಳ್ಳೆಯದಾಗುವುದು ಶ್ರೇಯ ಏನೇ ಯಶಸ್ಸು, ಒಳ್ಳೆಯದಾಗುವುದು ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಬೇಕು, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮಾನವನಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಬೇಕು, ಇಡೀ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಬೇಕು। ಇವತ್ತು ಮನುಷ್ಯ ಸೃಷ್ಟಿಯ ಶೃಂಗಾರವಾಗಿದ್ದಾನೆ, ಮನುಷ್ಯ ಸೃಷ್ಟಿಯ ಶೃಂಗಾರವಾಗಿದ್ದಾನೆ। ಉದಾಹರಣೆ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಏನು KRS ಅಣೆಕಟ್ಟು ಅಂತ ಏನು ಹೇಳಿದ್ವಿ ನಾವು, KRS ಅಣೆಕಟ್ಟು ಕೃಷ್ಣರಾಜ ಒಡೆಯರು ತಮ್ಮ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಕಾಣಿಕೆಯನ್ನು ನೀಡಿದರು, ತಮ್ಮೆಲ್ಲ ಸಂಪತ್ತನ್ನ ಏನು ತೆರಿಗೆ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದ ಹಣವನ್ನು ಕೊಟ್ಟರು, ಹಾಗೆ ತಮ್ಮ ಬಂಗಾರ ಒಡವೆ, ರಾಣಿಯ ಒಡವೆ, ರಾಜರ ಒಡವೆ ಎಲ್ಲವನ್ನ ಅಡ ಇಟ್ಟು ಬ್ಯಾಂಕ್ನಲ್ಲಿ ಅಡ ಇಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಹಣವನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ರು, ಉತ್ತಮವಾದಂಥ ಒಂದು ಅಣೆಕಟ್ಟನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ರು। ಅದರ ಕೆಳಗಡೆ ಒಂದು KRS ಪಾರ್ಕ್ ಅಂತ ಮಾಡಿದರೆ, ಮ್ಯೂಸಿಕ್ ಫೌಂಟೇನ್ ಅಂತ ಮಾಡಿದರೆ, ಅನೇಕ ಸುಂದರವಾದ ಗಾರ್ಡನ್ ಅನ್ನು ಮಾಡಿದರೆ, ಇದೇ ಸೃಷ್ಟಿಕ ಶೃಂಗಾರ, ಮನುಷ್ಯ ಸೃಷ್ಟಿಯ ಶೃಂಗಾರ, ಅದೇ ಎಲ್ಲವನ್ನ ಸೃಷ್ಟಿಸಿದ್ದಾನೆ, ಸೃಷ್ಟಿಯನ್ನ ಶೃಂಗಾರವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾನೆ। ಜ್ಞಾನ ವಿಜ್ಞಾನಕ, ಇವತ್ತು ಜ್ಞಾನದಿಂದ ತನಗೆ ಬಂದಂಥ ಜ್ಞಾನದಿಂದ ವಿಜ್ಞಾನದ ಪ್ರಗತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। ಹಾಗೆ ಆಲೋಕಿಕ ಆಗರ್, ಇವತ್ತು ಬೆಳಕನ್ನು ತಂದಿದ್ದೇನೆ। ಆಲೋಕ್ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಕಾಶ್, ಆಲೋಕ ಬೆಳಕು ಅಂತೇಳಿ, ಆಲೋಕ ಅಂದ್ರೆ ಬೆಳಕು, ಇದಕ್ಕೆ ಬ್ರೈಟ್ನೆಸ್ ಅಂತ ಕರೀತೀವಿ, ಬ್ರೈಟ್ನೆಸ್ ಅಥವಾ ಲೈಟನಿಂಗ್। ಇವತ್ತು ಸೃಷ್ಟಿಯ ಶೃಂಗಾರದಿಂದ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಬೆಳಕನ್ನ
ಜಗಮಗಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಮಾನವ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ. ಆಲೋಕ್ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಒಂದು ಮರೆಯಲಾಗದಂತ ಒಂದು ಘಟನೆಯನ್ನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತೀವಿ. ನೀವೆಲ್ಲ ವಿಶ್ವವಿಖ್ಯಾತ ಜಲಪಾತವನ್ನು ನೋಡಿದಿರಲ್ವಾ? ಯಾವ ಜಲಪಾತ? ಜೋಗ ಜಲಪಾತವನ್ನು ನೋಡಿದಿರಿ. ನೀವೆಲ್ಲ ಹೋದ್ರಿ, ಅಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರಿ. ಅಬ್ಬಾ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ, ಅಯ್ಯೋ ಅಲ್ಲಿ ರಾಜ, ಹಾಗೆ ರಾಜ, ಆಮೇಲೆ ರೋರರ್ ಗರ್ಜಿಸ್ತಾ ಬರುತ್ತೆ. ರಾಜ, ರೋರರ್, ಲೇಡಿ, ಹಾಗೆ ರಾಕೆಟ್. ಹೀಗೆ ರಾಜ, ರೋರರ್, ಲೇಡಿ, ರಾಕೆಟ್, ಹೀಗೆ 4 ಜಲಧಾರೆಗಳು ಅಲ್ಲಿ ಮೇಲಿಂದ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಶರಾವತಿ ನದಿ, ಏನು ಶರಾವತಿ ನದಿ ಧುಮುಕಿ ಹರಿತಾ ಇರುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ 4 ಜಲಧಾರೆಗಳಾಗಿ ಬಿಡ್ತಾ ಇರ್ತವೆ. 960 ಅಡಿ ಕೆಳಗಡೆ ನೀರು ಧುಮುಕ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಅದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿ ಪ್ರವಾಸಿಗರು ಒಬ್ಬ ಇಷ್ಟರಾಗಿ ಹೋಗ್ತಿದಂತೆ. ಆ ಜಾಗದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸರ್ ವಿಶೇಷಣರು ಸಹ ಹೋಗಿ ನೋಡಿದ್ರು. ನೋಡಿ, ಅಯ್ಯೋ ವಾಟ್ ಎ ವೇಸ್ಟ್, ಅಯ್ಯೋ ನೀರು ಎಷ್ಟು ವ್ಯರ್ಥವಾಗಿ ಹರಿದು ಹೋಗ್ತಾ ಇದೆ, ವಾಟ್ ಎ ವೇಸ್ಟ್ ಅಂತಂದ್ರು. ಕೊನೆಗೆ ಈ ನೀರನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಪೈಪಿನ ಮೂಲಕ ಸಂಗ್ರಹಿಸಿ ಅದನ್ನ ಅಲ್ಲೇ ಒಂದು ವಿದ್ಯುತ್ಗಾರವನ್ನು ಏಕೆ ನಾವು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಅವರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಉಳಿತು. ಹಾಗೆ ಮೈಸೂರು ಮಹಾರಾಜರ ಸಹಕಾರನೆಲ್ಲ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅಲ್ಲಿ ಜೋಗದಲ್ಲಿ ಏನು ನೀರು ಬಿಡುತ್ತಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಅದರ ಸಮೀಪ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಪವರ್ ಸ್ಟೇಷನ್ ಅಂತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ವಿದ್ಯುತ್ಗಾರ. ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ವಿದ್ಯುತ್ಗಾರ, ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಏನು ವಿದ್ಯುತ್ಗಾರ ಹೈಡ್ರೋ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಅನ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ಹೈಡ್ರೋ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಜಲ ವಿದ್ಯುತ್ ಅನ್ನ ನಾವು ಹೈಡ್ರೋ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಅಲ್ಲಿ ವಿದ್ಯುತ್ ಅನ್ನು ತಯಾರಿಸಿ ಇಡೀ ನಾಡಿಗೆ ಒಂದು ಆಲೋಕ್ ಅಂದ್ರೆ ಬೆಳಕನ್ನು ಕೊಡುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾನವ ತನ್ನ ಬುದ್ಧಿಶಕ್ತಿಯ ಮೂಲಕ ಮಾಡಿದ. ವ್ಯೋಮ ಸೆ ಪಾತಾಳ ತಕ್, ಏನು ವ್ಯೋಮ ಅಂದ್ರೆ ಗಗನಯಾನ, ಗಗನಯಾನದಿಂದ ಆಕಾಶದಿಂದ ಪಾತಾಳದವರೆಗೆ ಅವನು ನೋಡಬಲ್ಲವನಾಗಿದ್ದಾನೆ, ಹೋಗಿ ಸಾಧನೆ ಮಾಡಬಲ್ಲವನಾಗಿದೆ. ಜ್ಞೇಯ ಅಂತಂದ್ರೆ ಜಾಣಕಾರಿ. ಈ ಆಕಾಶದಿಂದ ಪಾತಾಳದವರೆಗೆ ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿಯು ಮಾನವನ ತಲೆಯಲ್ಲಿದೆ, ಮಾಹಿತಿ ಅವನ ಬಳಿ ಇದೆ. शेय उसका बुद्धि और चैतन्य उर की जीत, शेय मानव की असीमित मानव से प्रीत, एक नर से दूसरे के बीच एक व्यवधान तोड़ दे जो बस वही ज्ञानी, वही विद्वान और मानव की वही। यहाँ कवि कह रहे हैं कि शेय उसका मानव का बुद्धि पर है शेय, मानव के चैतन्य पर शेय है, मानव के उर मीन्स अर्थ, हृदय, उर मतलब हृदय लिखते हैं ना बच्चों आप? हृदय का चित्र बहुत सारे विद्यार्थी लिखते हैं। उर मतलब हृदय। मानव हर एक मनुष्य का उर जीतने के प्रयत्न करते हैं। शेय इसे मानव की असीमित, मानवों के प्रीत यानी स्नेह और वात्सल्य भी है। मनुष्य आज अनेक मानवों के हृदय को जीतने का प्रयत्न कर रहे हैं। एक नर से दूसरे के बीच व्यवधान। आज मानव एक मनुष्य को जानते हैं, एक मनुष्य के क्या समस्या है, उनके समस्या को परिहार करने के लिए वो प्रयत्न करता है। एक मानव दूसरे मानव से झगड़ा नहीं कर। बच्चों ಇವತ್ತು ಮಕ್ಕಳೇ, ಇವತ್ತು ಮನುಷ್ಯ ಬುದ್ಧಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಬುದ್ಧಿಶಕ್ತಿಯಿಂದ ಮಾನವನ ಹೃದಯವನ್ನು ಗೆಲ್ಲೋದಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಸಾಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಹಾಗೆ ಮಾನವನಲ್ಲಿ ಅಸೀಮಿತವಾದಂಥ, ಏನು ಇಂಗ್ಲಿಷಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀವಿ
ಅವನಲ್ಲಿರುವಂಥ ಅಪಾರವಾದ ಬುದ್ಧಿಮತ್ತೆಯಿಂದ ಮಾನವನ ನಡುವೆ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ವಿ. ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಇನ್ನೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗಿದೆ. ಹೀಗೆ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿರುವಂಥ ಜಾತಿ ಪದ್ಧತಿಗಳನ್ನು ಎಲ್ಲವನ್ನ ಸಣ್ಣತನವನ್ನು ತೊಡೆದು ಹಾಕಿ ದುರಾಲೋಚನೆಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ದೂರ ಆಲೋಚನೆಯನ್ನು ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಬುದ್ಧಿಮಟ್ಟವನ್ನು ಅವನು ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡು ಒಳ್ಳೆ ವಿದ್ವಾಂಸನಾಗ್ತಾ ಹೊರಟಿದ್ದಾನೆ. ಇದು ಮಾನವನ ಒಂದು ಜ್ಞಾನದ ಪ್ರತೀಕವಾಗಿದೆ. ಈ ಆಧುನಿಕ ಮನುಷ್ಯನ ಪ್ರಯತ್ನವಾಗಿದೆ. ಮಕ್ಕಳೇ, ಒಂದು ಗೃಹ ಕಾರ್ಯವನ್ನು ಕೊಡ್ತೀನಿ. ಗೃಹ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಾಳೆ ಬರ್ತಾ ತಾವು ಒಂದು ಎಕ್ಸೈಸಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಬರ್ಕೊಬನ್ನಿ. ಪ್ರಶ್ನೆ लिखिए, आज की दुनिया कैसी है? गृह कार्य का प्रश्न है, आज की दुनिया कैसी है? उत्तर लिखकर लाइए बच्चों।